मी दीपक अमृतकर. मी दैनिक दिव्य मराठी प्रतिनिधी म्हणून कसगाव येथे काम करतो. मी मागील वार्तांकन केलेले होते. काही बलात्काराच्या बातम्या, गावात घडलेल्या घटना, विविध घटना, वाळूच्या संबंधातील घटना यांच्या बातम्या प्रसिद्ध करत होतो. त्याचा आकर्ष यांनी मनात ठेवून आज माझ्यावर, माझ्या कुटुंबावर एक प्राणघातक हल्ला केला. मला व माझ्या पत्नीला यांनी मारहाण केली. केव्हा घटना घडली? ही घटना सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान झाली. आम्ही घरात असताना त्यांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांकडे रॉड, लाठ्या, काठ्या अशा आणि त्यांच्यासोबत महिलाही त्यांच्या बहुसंख्यांक होत्या. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा हल्ला केला. तुम्ही याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली? हो, आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि तिथूनच 112 नंबरवर आम्ही पोलिसांना कळवलं होतं. पोलिसांनी मेमो दिला होता हॉस्पिटलमध्ये जाण्याचं. त्या निमित्ताने आलो, पण माझ्या पत्नीला जास्त दुखापत झाल्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात घेऊन आलो. मी यापूर्वी एक तक्रार अर्ज SP साहेबांना दिलेला होता की मी बातम्या प्रसिद्ध करीत असताना माझ्यावर खोटा गुन्हा और प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशा प्रकारचं मी निवेदन SP साहेबांना यापूर्वी दिलेलं आहे. आता काय मागणी कराल तुम्ही? काय आहे तुम्ही? आता प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा. तसेच माझ्या कुटुंबाला सुरक्षा मिळण्यात यावी. तसेच या संबंधित दोषींवर लवकरात कठोर कारवाई करण्यात यावी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.